तर मोदींच्या आवाहनामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होईल, शरद पवारांनी ट्विट करत टीका केली आहे। सरकारनं सर्वपक्षीय बैठक बोलवावी असं सुद्धा शरद पवारांनी म्हटलंय। दरम्यान शरद पवारांनी नेमकं काय ट्विट केलंय पाहूया। मोदींच्या आवाहनानं अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। तर गुंतवणूकदारांमध्येच अस्वस्थता निर्माण होईल असं सुद्धा म्हटलंय। शरद पवारांनी त्या संदर्भातलं ट्विट केलंय। काही वेळापूर्वीच राज ठाकरेंनी सुद्धा सवाल केलेले आहेत, मात्र आता शरद पवारांनी सुद्धा यावर टीका केलेली आहे आणि त्यांनी काय म्हटलंय पाहूया। मध्य पूर्वेतील अस्थिर आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 दिवसांपूर्वी काही घोषणा केल्या। त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे आणि या घोषणा अचानक केल्यानं सर्वसामान्य नागरिक, उद्योग, व्यवसाय क्षेत्र तसंच गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय। ही बाब निश्चितच काळजी निर्माण करणारी। या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक आयोजित करावी। राष्ट्रीय हिताच्या प्रश्नावर सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय प्रक्रिया राबवणं देशहितासाठी अत्यंत आवश्यक आहे। सध्याची आंतरराष्ट्रीय परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारनं अधिक संवेदनशीलता आणि व्यापक सल्लामसलत यांना प्राधान्य देणं आवश्यक आहे। सोबतच प्रधानमंत्र्यांनी देशातील नामवंत अर्थतज्ञ, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि संबंधित तज्ज्ञांची तातडीनं बैठक बोलावून परिस्थितीचा सखोल आढावा घ्यावा, पुढील धोरणांबाबत व्यापक विचार विनिमय करावा असं शरद पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे।